भाजी पाव अंडी 100 रुपये, वाण्याचं बिल 300 रुपये. मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या संसारावर एवढा भार नकोय मला. वंश गरोदर होत्या म्हणून मी गप्प राहिले. आता त्यांचं खाणं पिणं, मुलाचं दूध, औषध पाणी, एवढा सगळा खर्च करता करता माझा संसार फाटून जाईल. तू म्हणतेस ते खरं आहे, पण इतके दिवस दिनेशचा पत्ताच नव्हता. वर्षभरापूर्वी स्टेशनवर भेटला, पण त्याने ओळखच दाखवली नाही मला. ते काहीही असू देत, वंशनच्या मुलांसाठी माझ्या बेबीला काही कमी पडलेलं मला अजिबात खपणार नाही. दिवसातून 2 लिटर दूध सुद्धा पुरत नाही या घरात. अगं बाळंतपण म्हटल्यानंतर दूध तूप जास्तही लागणारच. जा बेटा जा, बाहेर जाऊन खेळा माऊली घेऊन. अहो पण आपल्याला परवडायला नको का? आपण आणि आपली बेबी उपाशी राहून का त्यांना पोसायचंय? चालायचंच. मला हे चालणार नाही. ही घ्या हिशोबाची वही आणि तुम्हीच चालवा घर. तू उगीच त्रागा करून घेतेस. बस हे बघ, मला बातमी लागली आहे की आपल्या गावाबाहेर ज्या कारखान्याचा भूमिपूजन समारंभ होणार आहे, तो कारखाना दिनेशच्याच मालकाचा आहे म्हणे. दिनेश तिकडे नक्की येईल. भाऊसाहेब नमस्कार करतो. अरे अरे राहू दे राहू दे. शाबास. अरे नमस्ते. थँक्यू व्हेरी मच. साहब थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय दिनेश, कार्यक्रम झकास झाला की नाही? दिनेश, मी आले आपल्या बाळाला घेऊन. बाई, कोण तू? मी तुमची बायको कमल. बाबासाहेब, काय निर्लज्ज बाई हो. अहो, ज्या बाईला मी आयुष्यात एकदाही बघितलं नाही, ती स्वतःला माझी बायको म्हणते. कमाल आहे. नाही बाई, तो तुझा नवरा कसा असू शकेल? त्याचं लग्न झालेलं नाही, मला माहितीये ना. खोटे हे. मी यांचीच बायको आहे आणि हे बाळही आमचं आहे. बाबासाहेब, हिला कोणीतरी नक्की पडवून पाठवलं. आपण चला ना. चला. बाबासाहेब माझं ऐकून तरी घ्या. कोणतरी दुसरा बकरा शोध. दिनेश, मला आणि बाळाला सोडून जायचा अधिकार नाहीये तुम्हाला. दिनेश आपल्या बाळाचा तरी विचार करा. दिनेश माझं ऐकून तरी घ्या. दिनेश आपल्या बाळाचा तरी विचार करा. दिनेश माझं ऐकून तरी घ्या. दिनेश माझं ऐकून तरी घ्या. दिनेश. तू खरंच नोकरी करायला जाणार? आम्हाला सोडून जाणार? हे घर कसं भकास होणार? अरे राजा, जरा भागच आहे रे बाबा. म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर तू मॅनेजर होणार, म्हणजे मोठा होणार, म्हणजे माणूस होणार. म्हणून तर चाललंय ना बाबा. आम्हाला विसरणार नाही ना? तू विसरणार नाही ना? याला ओवाळून टाक. विसरलो. पूर्वी ज्या रणांगणावर बायका लढायला जात तेव्हा पुरुष त्याला ओवाळून टाकत, तसा मी तुला ओवाळून टाकतो. या इकडे आण. मी जरा अभिर लावतो. अभिर मळवट भरलं. काय आपण तिघेवर ब्रह्मचारी, इथं एकही बायका नाही, म्हणून आम्हीच तुला ओवाळून टाकतो. ओवाळीतो बाबू राजा, ओवाळीतो. गुलाब पाणी टाकतो. गुलाब मला गोष्ट सांगा. काय तुमचं दोघांचं कुठे जमलं की नाही? तुझ्या गळ्या शपथ सांगतो. तुझ्या गळ्या शपथ सांगतो, मी माझी एरियल कुठेतरी जमवलीये. मला पृष्ठ तयार आहे, फक्त प्रस्तावना तेवढी बाकी आहे. तुझं काय झालं रे? बाबांनो, मला कुठे तुमच्यासारखं इकडे तिकडे फिंडायला चान्स मिळतो. हो खरंय, पण जमेल नक्की. काय सांगतोस काय? म्हणजे एका मांडवात 3 लग्न. 3 in 1. इस बात पे हो जाए रोड फॉर द विस्की. मी तुला विस्की देतो. आपण बहिणीला बोलायचं म्हटलं की तुमची जीभ उचलत नाही. अगं पण जरा हळू. हळू का म्हणून? ती काय माझी सासू लागते? मी बोलणारच. हो, मला ठाऊक आहे तुला काय म्हणायचं ते. माहित आहे ना? मग वंशांना सांगा, हे घर झपाटलंच ना ते सोड म्हणावं. इकडे येऊन पडलीये, नवऱ्यानं सोडले आणि आम्हाला त्रास व्हायचा. हो, आपण काहीतरी मार्ग शोधून काढू. मार्ग तुम्ही शोधून काढा. हे बघा,
4-5 दिवसात जर वंश इथून गेल्या नाहीत ना तर मी त्यांना हाकलून देईन, नाही तर मी इथून निघून जाईन. अगं पण ती दोघं जातील तरी कुठे? बसण्यात जातील. इतके दिवस झाले त्यांना पोचलं, त्यांचं बाळणपण केलं, त्यालाही आता 4-5 महिने होऊन गेले. आता माझी ताकद संपली. त्यांच्याकरता आपल्या बेबीचा हाल का म्हणून? अगं पण जरा हळू. का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून? योगी रडू नकोस हा. भूक लागली ना तुला? थांबा, आपण इकडे कुठे दूध मिळतं का बघूया. हा दादा, अहो दादा. कुठे जायचंय? आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे. इथे कुठे मिळेल का? हो, नाक्यावर दुधाचं दुकान आहे. ताई तुम्ही आत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. अरे थांबा, आता लवकर दूध देणार. माझ्या सोनूला भूक लागली ना. ओले अरे इकडे कुठे आणलंस तू? हे बघ, जवळ येऊ नकोस माझ्या. मी मोठ्या